अजित पवारांचं बैठकीत एक मोठं विधान, आताची महत्त्वाची बातमी। महायुतीत कोणताही अंतर्गत वाद नाही असं अजितदादा यांनी म्हटलेलं आहे। सर्वांना मिळून काम करायचे अशा सूचनाही अजित पवारांनी दिल्यात। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जुळलेत। प्रदीप, नेमका काय चाललंय बैठकीत? वृषाली, खरं तर आज धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महायुतीमध्ये काय अंतर्गत वाद आहे का चर्चा जी आहे ती दिवसभरामध्ये झाली। मात्र आज अजित पवारांनी जिल्हाध्यक्षांच्या बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की महायुतीमध्ये कोणताही अंतर्गत वाद जो आहे तो नाहीये। सगळ्यांना महायुती म्हणून एकत्रित काम करायचं आहे। पक्षाची सदस्य नोंदणी जी आहे ती जास्तीत जास्त करा आणि ज्या जिल्ह्यामध्ये आपले पालकमंत्री नाहीत तिथले लोकप्रतिनिधी आमदार बरोबर पालकमंत्र्यांना विचारामध्ये घेऊन काम करा। जिथे पालकमंत्री नाही तिथे जर अडचण आली तर थेट पक्षाला कळवा, असं सुद्धा आवाहन जे आहे जिल्हाध्यक्षांना अजित पवारांनी केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधान परिषद निवडणूक जी येऊ घातलेली आहे त्या विधान परिषद निवडणुकीमध्ये पक्षाला एक जागा आणि राज्यपाल नियुक्त कोट्यामधून एक जागा ज्या आहेत अशा 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहेत, अशा पद्धतीची सुद्धा माहिती अजित पवारांनी आज बैठकीमध्ये दिली आहे। मात्र पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी सदस्य नोंदणी जास्तीत जास्त करा आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर खरं तर जी चर्चा होती की महायुतीमध्ये अंतर्गत वाद आहे का, त्यावरती आता स्वतःच अजित पवारांनी पडदा टाकलेला आहे की महायुतीमध्ये कोणताही अंतर्गत वाद नाही। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।